नमस्कार. मी डॉक्टर कल्याणी निर्मळ. मी फिजिओथेरपिस्ट आहे. ग्रेशा पॉलिक्लिनिक बद्दल तुम्हाला आज सांगणार आहे. हे क्लिनिक सिच्युएटेड आहे कर्वे नगरमध्ये, शाहू कॉलनीमध्ये. शाहू कॉलनी, लेन नंबर 11, श्री गोविंद या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला ग्रेशा पॉलिक्लिनिक प्रेझेंट आहे. यामध्ये फॅसिलिटीज आहेत. लहान मुलांची फिजिओथेरपी, मोठ्यांची फिजिओथेरपी. तर जर तुम्हाला मान, पाठ, गुडघे, टाचा, खांदे, हात किंवा मनगट यातलं काही दुखत असेल किंवा पॅरालिसिस झालेला असेल, फ्रॅक्चर झालेला असेल, कुठलं मस्क्युलर काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्यावर फिजिओथेरपी देतो. दुसरी फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे की स्पोर्ट्स इंजुरीज, स्पोर्ट्स फ्री ट्रेनिंग आणि फॉर्मॅट करेक्शन ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहे. बॅलन्स ट्रेनिंग ज्यांना हवा आहे किंवा वळताना कधी कोणाला चक्कर येत असेल तर त्याच्यावरचे व्यायाम आपण देतो. पोस्चर करेक्शन, बसायचं कसं, आणि इंजुरी प्रिव्हेन्शन हा एक प्रोग्राम आपण चालवतो की कमीत कमी बॉडी इफिशियंटली कशी वापरायची आणि कमीत कमी दुखापत आणि इजा शरीराला कशी करायची. पुन्हा आपण प्रत्येक व्यक्ती सापेक्ष असे व्यायामाचे प्रकार त्यांना एकत्र करून देतो, डिझाईन करून देतो की जे तुम्ही रोज घरी करू शकता आणि मंथली फॉलोअप घेऊ शकता. मंथली फॉलोअप गेल्याने काय होतं, प्रोग्राम अपडेट करता येतो. हे झालं हाडांच्या, स्नायूंच्या आणि या बाबतीमध्ये. ज्यांना हाताला मुंग्या येत असतील किंवा मानेच्या इथून मुंग्या येतात, वळणावर मुंग्या येतात, ओढ लागली जाते, या अशा 2 प्रकारे उपचार केले जातात. एक तर आहे ते म्हणजे इलेक्ट्रोथेरपी, ज्याच्यामध्ये मशीन ट्रीटमेंट येते, आणि दुसरी आहे ती म्हणजे एक्सरसाइज थेरपी, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे व्यायाम करतो. आता ते व्यायाम हा एक मोठा प्रकार आहे की ते करेक्शन प्रकार. दुसरे ताकद वाढवणारे व्यायाम, जे स्टॅमिना वाढवतात ते व्यायाम. काही व्यायाम असतात की जे स्ट्रेंथ वाढवतात. काही व्यायाम हे तुम्हाला विचारांना चालना देतात आणि कमीत कमी ताण तुमच्या मनावर येऊ शकतो त्यासाठी असतात. काही व्यायाम असे आहेत की जे पुन्हा ऍक्शन लर्न करण्यासाठी लागतात. आपण ताकद वाढवण्यासाठी पण एक्सरसाइज करू शकतो आणि ताकद इफिशियंटली वापरण्यासाठी पण एक्सरसाइज करू शकतो. सो जो काही आपल्याला अपेक्षित रिझल्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला व्यायाम डिझाईन करून दिले जातील. बरं, करताना जे काही चुकत असेल ते तुम्हाला इथे देखरेखीखाली करेक्शन करून दिलं जाईल. आपल्याकडे अवेलेबल बेड आहेत 6. सो ॲट अ टाइम 6 जणांची ट्रीटमेंट होऊ शकते. त्याप्रमाणे आपण अपॉइंटमेंट देतो त्यांना. दुसरा भाग आहे की कारण की आता कोविड नंतर आणि इन जनरलच श्वासाचे व्यायाम करण्याची खूप गरज पडते. जेवढा श्वास चांगला किंवा जेवढा श्वासोच्छ्वास चांगला तेवढी शरीरात ताकद चांगली. तर त्याच्यात आपण ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा श्वासाचा व्यायाम पण ऍड करतो. तर हा झाला ऑर्थो आणि न्यूरोचा पार्ट. जर कोणाला पार्किन्सनिझम असेल तरी सुद्धा आपण त्यांना व्यायाम प्रकार देऊ शकतो, ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे, फ्रीजिंग गेट कसं थांबवायचं ते आहे, गुलिन बेरी सिंड्रोम ह्याच्यामध्ये जेव्हा स्नायू खूप जास्त शिथिल होतात त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. आता वळूयात की लहान मुलांकडं, म्हणजे प्रीटर्म बाळ, कमी वजनाची बाळ आणि ज्यांना अभ्यासात गती नाहीत अशी मुलं, जे मान पकडत नाहीत, सरळ बसत नाहीत, उभं राहत नाही, ह्या मुलांच्या फिजिओथेरपीला म्हणायचं पीडियाट्रिक फिजिओथेरपी. तर
तशीही तुमच्या आजूबाजूला कोणी मुलं असतील किंवा कुठले पालक जर कर्वेनगरमध्ये क्लिनिक शोधत असेल किंवा जे पालक एक क्लिनिक शोधत असतील तर ते ग्रेशिया पॉलिक्लिनिकला अप्रोच करू शकतात. जर काही मुलांना वागण्यातले दोष असतील की ऐकतच नाही, लोळण घेतो रस्त्यात, बसून घेतो, वस्तूसाठी हट्ट करतो, तर यावर आपण त्यांना उपचार देऊ शकतो. त्या 2 गोष्टींना आपण म्हणतो न्यूरो डेव्हलपमेंटल टेक्निक NDT आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी. आता ह्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये मी लिंक देते, ते व्हिडिओ बघू शकता. माझा एक उद्देश आहे की ही माहिती खूप जणांपर्यंत पोहोचावी आणि ज्यांना लागत असेल त्यांना समोरासमोर तिचा लाभ घेता यावा. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुमच्या साठवणीच्या व्हिडिओमध्ये ठेवावा असं मला वाटतं. दुसरी आहे की ज्यांना बीपीचा किंवा शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना आपण वेगवेगळे प्रेशर पॉइंट देऊ शकतो. ॲक्युप्रेशरचे टेक्निक्स आहेत करू शकतो आणि सांधेदुखी जी आहे त्याच्यामध्ये विशेष व्यायाम करावे लागतात, ते आपण ह्याच्यामध्ये ह्या क्लिनिकमध्ये त्याचा पण तुम्हाला उपयोग होऊ शकतो, म्हणजे घेऊ शकता तुम्ही. दुसरं आहे की फिटनेस, फक्त फिटनेस ह्या मुद्द्यासाठी मी चॅनलवर पण सिरीज चालू केली आहे, ती बघा. त्याच्यातलं जिथं कुठं अडत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन मला माझ्याकडून पुढचं प्रशिक्षण घेऊ शकता की बाबा मी माझं स्वतःचं वर्कआउट कसं करू. या पलीकडे मी म्हणेन की जे पुढचा प्रोग्राम आहे तो म्हणजे प्रीनेटल आणि अँटीनेटल आणि पेरिनेटल एक्सरसाइज, म्हणजे ज्या बायका प्रेग्नंट आहेत तर त्यांच्यासाठीचे वुमन्स हेल्थ हा आपला पुढचा सेल आहे. तर वुमन हेल्थ मध्ये ज्या प्रेग्नन्सी कन्सिव्ह केली आहे त्याच्यात 3 मंथ्सला 9 मंथ्सला वेगवेगळे प्रोग्राम आहेत आणि त्यानंतर म्हणजे डिलिव्हरी नंतरचे व्यायाम वेगवेगळे आहेत. तर बऱ्याचदा असं होतं की थोडे जर प्रोग्राम नाही घेतला तर काही काही गोष्टी तशाच राहतात आणि मग नंतर ते दुखत राहतं. तर त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही होम प्रोग्राम घ्या, या शिका, करेक्ट फॉर्मॅट शिका आणि मग तो करत राहा. जर फॉलोअप लागला तर मग फॉलोअप करा. तर पुन्हा या सगळ्या प्रोग्राम मध्ये वेगवेगळे व्यायाम दाखवले जातात आणि ते मला असं वाटत नाही की ते ऑनलाईन दाखवले जावेत, कारण त्याच्यात खूप बारकावे असतात. तर प्रत्येक व्यक्तीला बघून त्याच्या हालचालीची माहिती घेऊन अनालिसिस करून ते द्यायला लागतात. सो तुम्हाला त्याच्यासाठी इथेच यावं लागेल. दुसरं आहे की ह्यामध्ये पेशन्स लागतो. ह्या ट्रीटमेंट मध्ये एकदा आलं म्हणजे जर ॲक्यूट म्हणजे 24 तास किंवा 48 तासाच्या आत दुखत असेल आणि जर ते 30च्या आत असतील किंवा पण म्हणजे लगेच दुखलं तरच लगेच बरं होतं. पण जर दुखणं बऱ्याच दिवसांचं असेल, 15 दिवसापेक्षा जास्त दुखत असेल तर मग बराच वेळ लागतो. हे लक्षात ठेवून डोक्यात ठेवून या, म्हणजे तयारी ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला करायला लावणार आहेत, आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे आणि आपल्या दिवसाच्या म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये ते चेंजेस आपल्याला किंवा ते बदल आपल्याला दिवसाच्या दिनचर्येमध्ये अकोमोडेट करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय की गरम पाण्याने शेका, तर गरम पाण्याने शिकावं लागेल. जर सांगितले बर्फ लावावं लागेल. जर सांगितले की हे दुखतंय तर सुद्धा ही हालचाल करायची तर ती करावी लागेल. जर असं केलं तरच त्याचा फरक तुम्हाला पडणार. एवढं आहे की जी गोष्ट जमत नाही, सपोज आता फ्रॅक्चर झाल्यानंतर म्हणजे काढलेले आणि
दुखतंय तर मग तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्टला सांगणं गरजेचं की हे करताना असं करताना आलं नसतं. ठीक आहे. अजून एक प्रोग्राम आपण ठेवलेला आहे तो म्हणजे ओल्ड एज पीपल साठी किंवा मेडिकली स्पेशलाइज पीपल साठी की ज्याच्यामध्ये वर्कआउट हे एज वाईज डिझाईन केलं जाईल. जसं की स्ट्रेंथ ट्रेनिंग ही जी 25 वर्षाच्या मुलासाठी असेल ती 65 वर्षाच्या मुलासाठी नसणार आहे. सो त्या एजला जे रिक्वायर्ड आहे त्यानुसार एक्सरसाइज त्यांना डिझाईन करून दिले जातील. ती आपण वीकली बॅच ठेवणार आहे की ह्या बॅचला तुम्ही येऊन करू शकता. स्पाइन ही एक स्पेशल बॅच आहे की ज्यांना आत्ता बॅक एक नाहीये पण मला फक्त बॅक स्पेसिफिक एक्सरसाइज करायचे तर त्यांना आपण सॅटर्डेला घेणार आहोत 4 ते 5. तेव्हा स्पाइन स्पेशल ही बॅच असेल. नी स्पेशल ही एक बॅच ठेवते की बऱ्याचदा असं होतं की मला लिगामेंट इंजुरी झाली होती आणि मग ते स्पेसिफिक ट्रेनिंग पाहिजे. सो मग ती आपण बॅच ठेवणार आहोत सॅटर्डे मॉर्निंगला नी साठी. ठीक आहे. पीडियाट्रिक झालं, ऍडल्ट झालं, ऑर्थो न्यूरो कार्डिओ झालं, राईट. सो जसं की अस्थमा. हा अजून एक आहे की लहान मुलांसाठी रायटिंगची बॅच आपण ठेवतो. रायटिंगच्या बॅच मध्ये रायटिंग स्पीड वाढणे, रायटिंग ऍक्टिव्हिटी वाढणे हे एक होऊन जाईल. आणि इतर जे काही कॅम्प्स किंवा ज्या गोष्टी मी ऑर्गनाईज करेल त्याची माहिती मी तसं त्या वेळेला देत जाईन तुम्हाला. थँक्यू.